साहित्य क्षेत्रातील आणखी एक तारा निखळलाय. कारण प्रसिद्ध साहित्यिका डॉक्टर वीणा देव यांचं मंगळवारी 29 ऑक्टोबर रोजी निधन झालंय. कोण होत्या डॉक्टर वीणा देव आणि काय आहे त्यांचं साहित्य क्षेत्रातील योगदान, जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी दीपाली कानसे, कॅमेऱ्यावर आहेत रिद्धेश कदम. वीणा देव यांचा जन्म 1948 साली झाला होता. साहित्याचं बाळकडू त्यांना त्यांच्या घरातूनच मिळालं होतं. कारण प्रसिद्ध लेखक गो. दांडेकर यांच्या त्या कन्या होत्या. कादंबरी, कथा, चरित्र, निबंध असे अनेक साहित्य प्रकार समृद्धपणे हाताळणाऱ्या आणि स्वैर मनस्वी भ्रमंतीतून व निसर्गाच्या सहवासातून मिळवलेले अनुभव आपल्या लिखाणात रसाळपणे मांडणाऱ्या गोनीदांच्या साहित्याचा वारसा वीणा देव यांनी बालवयातच हाती घेतला होता. त्यांच्या घरातच त्यांच्यावर मराठी भाषा आणि साहित्याचे संस्कार झाले होते. 1967 मध्ये त्यांचा विवाह डॉक्टर विजय देव यांच्याशी झाला. त्यांना मृणाल आणि मधुरा या 2 मुली आहेत. आयुष्यातील खूप मोठा काळ त्यांनी मराठी भाषा आणि साहित्याची सेवा करण्यात घालवला. लेखन, संपादन, अभिवाचन अशा सर्व क्षेत्रांना त्यांचा परिस्पर्श झाला होता. मराठी कथा, कादंबऱ्यांची नाट्यरूपे या विषयांवर ग्रंथ, प्रबंध सादर करून त्यांनी PhD संपादन केली होती. मराठी भाषेचे आणि साहित्याचे अध्ययन तर त्यांनी केलेच, पण आपली भाषा आणि आपल्या भाषेतील साहित्य त्यांनी अध्यापकाच्या भूमिकेतून तरुण पिढीपर्यंत पोहोचवले सुद्धा. शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी जवळपास 32 वर्ष अध्यापनाचं कार्य केलं. विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्यांची ख्याती होती. विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेने त्या आपल्या भाषेतील गोडवा समजावून सांगायच्या. शिक्षिका ते विभाग प्रमुखेच्या भूमिका त्यांनी शाहू मंदिर महाविद्यालयात पार पडल्या. 32 वर्ष अध्यापकाची भूमिका पार पाडल्यानंतर, अनेक पिढ्या आपल्या हाताखालून घडवल्यानंतर आणि अनेक विद्यार्थ्यांना मराठी भाषेची आणि साहित्याची गोडी लावल्यानंतर मराठी विभागाच्या विभाग प्रमुख म्हणून त्यांनी शाहू मंदिर महाविद्यालयातून निवृत्ती घेतली. आपल्या 67 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली आणि संपादित सुद्धा केली. कधी कधी परतोनी पाहे, श्रीरंग, विभ्रम, स्वानसीचे दिवस हे त्यांचे काही गाजलेले लेखसंग्रह. त्यांचे स्वानसीचे दिवस हा लेखसंग्रह त्यांच्या इंग्लंडमधील अनुभवावर आधारित आहे. स्वान्सी हे इंग्लंडमधील एक गाव आहे. वीणादेव यांची मुलगी मधुरा इंग्लंडमध्ये राहत असताना त्या आपल्या नातीला राधाला सांभाळण्यासाठी तिथे गेल्या होत्या. तिथला निसर्ग आणि समाज याचं त्यांनी बारकाईने निरीक्षण केलं आणि अनेक अनुभव घेतले. तिथले अनेक ऋतू त्यांनी अनुभवले आणि तो अनुभव त्यांनी स्वान्सीचे दिवस या पुस्तकात लेखरूपात मांडला. स्त्रियांच्या मनाचा एका वेगळ्या रीतीने ठाव घेणारं स्त्रीरंग हे पुस्तक त्यांनी लिहिलं. त्यांना भेटलेल्या, दिसलेल्या स्त्रियांच्या मनातील धाग्यांचा सुंदर गोफ विणून त्यांनी हे पुस्तक लिहिलं. स्मरणे गोनीदांची हा स्मरण संग्रह त्यांनी लिहिला होता. आशक मस्त फकीर या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. मृण्मयी प्रकाशनाच्या माध्यमातून त्यांनी गोनीदा यांच्या दुर्मिळ साहित्यकृती प्रकाशित केल्या होत्या. डॉक्टर वीणा देव ठाणे जिल्हा आणि विटा येथील ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. साहित्य आणि कला क्षेत्रात विविध विषयांवर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने सुद्धा दिली होती. मुलाखती घेणं, सूत्रसंचालन करणं याद्वारे त्यांनी आकाशवाणी, दूरदर्शन यावर सहभाग घेतला होता. त्या उत्तम लेखिका तर होत्या, पण उत्तम अभिवाचकही होत्या. गो. दांडेकर यांच्या कादंबऱ्यांच्या अभिवाचनाचे जवळपास त्यांनी 650हून अधिक प्रयोग केले होते. त्यांची मुलगी आणि प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी आईच्या निधनानंतर शोक व्यक्त केलाय. शेवटपर्यंत आई फुलांप्रमाणे चेहऱ्यावर प्रसन्न हसू ठेवून जगली. तिने लिहिलेल्या अनमोल कलाकृतींच्या रूपाने ती तिची सोबत कायम असेल, अशा शब्दात मृणाल कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. मृणाल यांच्यासोबतच सर्व साहित्यप्रेमींना सुद्धा वीणा देव यांच्या निधनाने दुःख झालंय. त्यांच्या जाण्याने मराठी भाषा आणि साहित्य विश्वात निर्माण झालेली पोकळी भरून निघणारी नाही, पण त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून ते आपल्या मनात कायमच जिवंत राहतील. डॉक्टर वीणा देव यांना दैनिक मुंबई तरुण भारत करून भावपूर्ण श्रद्धांजली.